पंकजा मुंडे यांच्यासोबत राज्यसभेसंदर्भात चर्चा केली नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। कारण पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती, त्याच्यावरून चर्चा रंगल्या होत्या। मात्र या भेटीसंदर्भात फडणवीसांनी माहिती दिली आहे। आता जर पंकजा मुंडेंची फडणवीसांनी या विषयावर चर्चा केली नसेल तर मग राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भातला सस्पेन्स आता वाढलाय असंच म्हणावं लागेल। कारण पंकजा मुंडे यांची जेव्हा देवेंद्र फडणवीसांची भेट झाली तेव्हा आमच्यात राज्यसभेसंदर्भात चर्चा झाली नाही अशी माहिती फडणवीसांनी दिली। पंकजाताई आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे त्या मला भेटल्या यात काही नवल नाही आहे किंवा आम्ही एकमेकाला भेटलो यातही काही नवल नाही आहे। कुठलीही याच्यामध्ये राज्यसभा किंवा अशा प्रकारची चर्चा झालेली नाही। एकूण राजकीय चर्चा आम्ही केलेल्या आहेत आणि पक्ष वेगवेगळे जिल्हे या संदर्भात आमची चर्चा झाली। पण पंकजा मुंडे राज्यसभेत गेला तर त्याचा फायदा होईल का एकंदरीत? आता असं आहे की कोण राज्यसभेत जाईल कोण जाणार नाही याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतात। पंकजाताई या आमच्या राष्ट्रीय मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचं का त्यांना लोकसभेत पाठवायचं की त्यांना कुठलं पद द्यायचं या संदर्भात जो काही निर्णय असेल तो निर्णय केंद्रीय पार्टी घेईल आणि मला हा विश्वास आहे की चांगला निर्णय। बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं होतं आणि आजही सांगतो, सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची। लोकांनी ठरवलंय मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं, त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून द्या। किती जागा महाराष्ट्रात येईल असं वाटतं तुम्हाला? 39 सर्वे दाखवलेला आता। मी तुम्हाला एवढंच सांगतो, मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत, आल्या तर भाजपच्या पक्ष भाजपला संपवण्यासाठी काँग्रेसला आपला वापर करू देऊ नका असं उद्धव ठाकरे समोर भास्कर जाधव बोलले। ते काय बोलले मला माहिती नाही, पण आजपर्यंतचा माझा अनुभव असा आहे की उद्धवजींसमोर कोण काय बोललं याचा काही फार परिणाम होतो असं मला वाटत नाही।